राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे काळाची गरज आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाप्रयासाने जे यशस्वी झाले त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे बलिदानाचे 15 ऑगस्टला स्मरण होणे अनिवार्य आहे. अनेक भारतीय तरुण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेले आहेत. अनेक जण हसत हसत फासावर चढलेत. स्वातंत्र्य लढ्यात अग्रगण्य असणारे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्राणांतिक बलिदानाचे मूल्यमापन करणे 15 ऑगस्टला खूप महत्त्वाचे आणि समयोचित अभिवादन असते. अत्यंत संघर्षाचा लढा देऊन अतिप्रयासाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि भारताचा स्वतंत्र असा कारभार सुरू झाला. या लढ्यात ज्यांनी महान असे योगदान दिले ते योगदान निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. परंतु याच देशातील बहुसंख्य घटकाला राजकीय तर सोडाच, पण मानवी स्वातंत्र्यातील सर्वात महत्त्वाचे सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा भारतीय समाजव्यवस्थेने आजही नाकारलेले असून हा सत्य इतिहास आहे आणि वर्तमान स्थित परिस्थिती सुद्धा तशीच आहे. सतत पारतंत्र्याच्या शाळेत राहिलेल्या या भारतीय मानसिकतेला स्वतः आपणच तर जबाबदार आहोत. आजही खालच्या स्तरातील मानवी समाज, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, विचाराचा असो, तो आजही मानसिक, वैचारिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय गुलामगिरीत जगत असतानाच आपल्याला दिसत आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन कितीतरी वर्ष झाली आणि संविधानसुद्धा लागू होऊन भरपूर असा काळ लोटलेला आहे. भारतीय संविधानाचा सरनामा प्रत्येक व्यक्तीला दर्जा व संधी याची समानता त्याच्या प्रतिष्ठेसह प्रदान करते. तसेच भारतीय संविधानाचे 38वे प्रावधान राष्ट्रीय जीवनाच्या सर्व संस्थांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची बूज राखणारा समाज निर्माण करून लोककल्याण साधावे असा आदेश देते. तसे पाहिले तर राजकीय शक्ती ही प्रचंड शक्ती असते. ही शक्ती मानवरूपी हिमालयास्थळी समुद्र निर्माण करू शकते आणि समुद्राच्या ठिकाणी हिमालयाच्या रांगा निर्माण करू शकते, हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु ज्या उद्देशपूर्तीसाठी भारतीय संविधानाची निर्मिती झाली ती उद्देशपूर्ती सिद्ध झाली आहे का, तर त्याचे उत्तर हे नाहीच येणार आहे. बोटावर मोजण्यासारख्या श्रीमंत भांडवलदारांचे, कारखानदारांचे वार्षिक उत्पन्न जे काही होते ते सुद्धा या ठिकाणी वाढतच गेलेले आहे. श्रीमंत या देशामध्ये श्रीमंत झाला आणि गरीब या देशामध्ये गरीबच होत गेला, हे कटू सत्य आहे. ज्याच्या शेतीतून अन्न मिळते त्यालाच आज पुरेसे अन्न मिळेनासे झाले आहे. आज 19 पेक्षाही जास्त आकडा असू शकतो अशा शेतकऱ्यांना त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या मुक्तीसाठी, कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या किडण्या विकून
सावकाराची आणि बँकेची जे काही रक्कम असेल त्याची परतफेड करावी लागली आहे. हे किती विदारक असं चिन्ह आहे याचा कोण विचार करणार? याचा विचार या देशातील जी काही उच्चभ्रू समाज व्यवस्था आहे, धर्मांध व्यवस्था आहे ती करते का? किंवा या देशामधील जे शासक आहेत ते शासकसुद्धा याचा विचार करू शकतात का? हा प्रश्न या ठिकाणी आ वासून उभा आहे. महागाईने उच्चांक गाठला. शिक्षणाचा शासनाने खेड खंडोबा केला. आमदार खासदारांच्या पगारात भरमसाठ या ठिकाणी वाढ झाली. सर्वसामान्यांच्या जनतेच्या हिताचे निर्णय मात्र घेतले जात नाहीत. राजकीय सत्ताधीशांनी जनतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या दूर करणे सर्वप्रथम महत्त्वाचे असते, परंतु तसे होताना दिसत नाही.